प्रत्यक्ष परमात्मा नाथ महाराजांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. म्हणून मी आपल्याला सांगत होतो की परंपरा कशी चालत आली हे मी आपल्याला सांगणार आहे. मी आपल्याला सांगत होतो परंपरा जी नाथ महाराजांच्यापासून भानुदास महाराजांच्यापासून आमचे मूळ पुरुष संत श्रेष्ठ भानुदास महाराज. भानुदास महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे, आपल्या महाराष्ट्रावरती उपकार आहेत भानुदास महाराजांचे की त्यांच्यामुळे आपल्याला पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेता येतं. जर भानुदास महाराज नसते तर त्यांच्या आधीच्या संतांनी जे काही पंढरपुराचं वर्णन केलंय त्या अभंगानं आपल्याला बाजूला ठेवावं लागलं असतं. आणि नाथ महाराज तुकोबाराय निळोबाराय जे काही भानुदास महाराजोत्तर संत आहेत त्यांना पंढरपूरचं वर्णन करणारे अभंगच लिहिता आले नसते. हे मोठं कार्य भानुदास महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलं. असे भानुदास महाराज हे भास्कर पंतांचे चिरंजीव. त्यांच्या पुत्राचं भास्कर पंतांच्या पुत्राचं नाव भानुदास महाराज, त्यांच्या पुत्राचं नाव चक्रपाणी महाराज. चक्रपाणी महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा आजोबा की ज्याने नाथ महाराजांचा सांभाळ केला. नाथ महाराजांचा सांभाळ का केला? कारण चक्रपाणी महाराजांचे पुत्र सूर्यनारायण महाराज आणि त्यांची पत्नी रुक्मिणी माता यांच्या पोटी नाथ महाराजांचा अवतार झाला. परंतु नाथ महाराज हे मूळ नक्षत्रावरती जन्माला आले होते आणि त्यामुळे साधारणतः वयाच्या नाथ महाराजांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरपलं. मूळ नक्षत्राच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की मूळ नक्षत्रावरती येणारं जे बाळ असतं ते आपल्या आई वडिलांचा काळ असतं. आता अर्थात त्याच्यातही कुठल्या चरणामध्ये जन्म आहे याच्यावरती ठरलेलं असतं की साधारणतः बालक किती वर्षाचा असताना, किंवा अगदी असंही होतं, असेही मी काही उदाहरणं बघितलेली आहेत की मोठी मोठी माणसं झालीत, अगदी 50-50 वर्षांची झाल्यानंतर देखील वाढदिवसाच्या दिवशीच आईचं किंवा वडिलांचं मरण. हे मूळ नक्षत्राचं वैशिष्ट्य. नाथ महाराजांचं मूळ नक्षत्र होतं आणि 3ऱ्या वर्षी नाथ महाराजांचं मातृपितृछत्र हरपलं आणि आजी आजोबांनी सांभाळ केला. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले अनन्यसाधारण संत ज्यांचं चिंतन आपण, ज्यांचं चरित्र आता आपण पुढे पाहणार आहोत. पण एकदा परंपरा सांगतो आणि पुन्हा माझ्या मुद्द्यावरती येतो. एकनाथ महाराजांचा एक पुत्र, खरं 2 कन्या आणि एक पुत्र, गोदावरीबाई, गंगाबाई आणि हरिपंडित, हे 3 अपत्य नाथ महाराजांना होते. त्यांचंही जर चरित्र आपण बघितलं तर गोदावरीबाईंना पैठणमध्येच देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या पुत्राचं नाव कवी मुक्तेश्वर, ज्याने महाराष्ट्रामध्ये महाभारत हे मराठी भाषेमध्ये लिहून काढलं आणि एक उत्तुंग कवित्व ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्राप्त झालं ते म्हणजे कवी मुक्तेश्वर. नाथ महाराजांचं वर्णन त्यांनी केले. भजा हो भजा माझ्या एकनाथासी, त्रिकाळी ती श्री दत्तात्रय दर्शन त्यासी, प्रतिष्ठान अधिष्ठान मान्य सर्वासी, प्रगटले परब्रह्म भानुदासाचे वंशी. गंमत अशी आहे, त्यांनी जे नाथ महाराजांचं हे वर्णन केलं आहे त्याच्या प्रत्येक चरणातलं पहिला जो शब्द आहे त्याच्यापासून त्यांनी एकनाथ असं नाव तयार केलं आहे बरं का. एकनाथा शरण जाता तुटे भवभय, एका वाचून काही न दिसे अवघे अद्वय, एका भावे भजता त्यासी लाभे निज सोय, एवढा महिमा ज्याचा वाचे वर्णिता नाही, भजा हो भजा माझ्या एकनाथासी, त्रिकाळी श्री दत्तात्रय दर्शन त्यासी. करुणेचा अवतार तो हा विश्वव्यापक, कळेन स्वामीचे सहजा सहजे कौतुक, कर्ज फेडी त्याच्या घरचे कमला नायक, करी देवदास्य ज्याचा आज्ञाधारक, भजा हो भजा माझ्या एकनाथासी, त्रिकाळी श्री दत्तात्रय दर्शन त्यासी. नाम एकोबाचे वाचे आवडे मना, नाम आठविता हृदय झाल्याची घना. अशा पद्धतीनं, मला आता पुढचं आठवत नाही पण मला पाठ आहे हा, अशा पद्धतीने एकनाथ असं नाव त्यांनी लिहिलं. त्याची भावना भजा हो भजा माझ्या एकनाथासी याच्यामध्ये त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी आली. म्हणजे एकनाथ महाराजांच्या मुलीचा मुलगा म्हणजे कवी मुक्तेश्वर आणि दुसरी मुलगी गंगाबाई ही कर्नाटकामध्ये दिली. तिला लक्ष्मी नावाची मुलगी झाली आणि तिच्या पोटी एक त्या कर्नाटकातला एक संत निर्माण झाला. तिथे त्यांचं मोठं प्रस्थ आहे. अशा काय असतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नाथ महाराजांसारखं शुद्ध बीज असेल तर त्यांची अपत्य खराब कशी निघतील. हरिपंडित मात्र त्या बाबतीमध्ये थोडे वेगळे ठरले. ते असे की सुरुवातीला हरी त्यांचं नाव, परंतु पांडित्य प्राप्त झाल्यामुळे त्यांना हरिपंडित असं नामाभिधान होतं.
सुरुवातीच्या काळामध्ये नाथ महाराजांनी लोकांना संस्कृतातलं तत्त्वज्ञान मराठीमध्ये सांगणं हे या लोकांना आवडायचं नाही, पैठणमधल्या ब्राह्मणांना आवडायचं नाही. आणि मग हरिपंडित जेव्हा त्यांच्याकडे शिकायला यायचे तेव्हा ते टोमणे मारायचे, बघा तुमचे वडील, बघा सामान्य लोकांना तत्त्वज्ञान, संस्कृतातलं तत्त्वज्ञान आहे आणि सामान्य लोकांना देत आहेत. मनावरती बिंबवण्यात आलं. परान्न सेवन करतात तुमचे वडील, अशा पद्धतीनं केल्यामुळे काशीला निघून गेले, रुसून काशीला निघून गेले. परंतु वयाच्या उत्तरार्धामध्ये आईसाहेब गिरिजाबाई अर्थात एकनाथ महाराजांच्या पत्नी यांच्या सांगण्यावरून नाथ महाराज काशीला गेले आणि त्यांना बोलावून आणलं. बोलावून आणल्याच्या नंतर अटी टाकल्या त्यांनी, तुम्हाला संस्कृतातलं तत्त्वज्ञान सामान्य लोकांना सांगता येणार नाही माझी पहिली अट, आणि परान्न घेता येणार नाही माझी दुसरी अट. नाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, पण आपली परंपरा कीर्तन प्रवचनाची आहे, मी करणार नसेल तर तू तुझ्या माध्यमातून कर. ठीक आहे. आले, लेकरा बाळांसह पैठणमध्ये आले. आल्याच्या नंतर प्रवचन सुरू झालं. आता नाथ महाराजांचं भक्तिज्ञानयुक्त अशा पद्धतीचं विद्वत्ता प्रचूर आणि त्यातही भक्तीचा ओलावा असणारं प्रवचन ऐकण्यामध्ये रस निर्माण झालेले श्रोते जेव्हा हरिपंडिताचं प्रवचन ऐकण्यासाठी बसले, घटापटाचं तत्त्वज्ञान त्यांच्या डोक्यावरून निघून गेलं. हळूहळू लोकांची गर्दी कमी होऊ लागली. लोक कारणं सांगू लागले, महाराज जरा काम आहे घरचं थोडं असं आहे. प्रत्येक जण काहीतरी इंग्रजी भाषेत ज्याला एक्सक्यूज म्हणतात ते एक्सक्यूज मागू लागलं, जरा काही दिवस जरा काम आहे. प्रवचन बंद पडण्याची वेळ आली. हरिपंडित विचार करू लागले, मी एवढा विद्वान असताना माझी प्रवचनाला कोणी येत नाही, पात्रता नसेल श्रोत्यांची, असा विचार करणारी माणसं असतात. झालं. एक स्त्री पैठणमध्ये अशी होती की तिचा पती जिवंत असताना तिने असा संकल्प केला होता की 1000 ब्राह्मण जेव घालीन. पण पती निवर्तल्यानंतर तिची परिस्थिती मात्र गरिबीची आली. अगदी झोपडीमध्ये राहण्याची तिची अवस्था झाली. अशा परिस्थितीमध्ये मात्र तिनं एक सद्गृहस्थाला बोलता बोलता सांगितलं, म्हणले नवरा असताना मी असा संकल्प केला होता की 1000 ब्राह्मणांना जेव घालीन, पण आता मला शक्य नाही. पण मी संकल्प केलाय, त्या संकल्पाची पूर्ती जर का झाली नाही तर मला मोक्ष प्राप्त होणार नाही, मला सद्गती प्राप्त होणार नाही. काय करू? त्याने सांगितलं, नाथ महाराजांचा एक आत्ताच काही दिवसांपूर्वी एक अभंग ऐकला. म्हटले, गावंढे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एक जाण, पाहता सुकृत तितुकेची जोडे. नाथ महाराजांनी पुढे 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 त्या अभंगामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातल्याच्या नंतर तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. तीर्थक्षेत्रातल्या 1000 ब्राह्मणांना जेव घातल्याच्या नंतर एका वेदपाठकाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 वेद पाठक जेव घातल्याच्या नंतर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 पंडित जेव घातल्यानंतर एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 संन्याशी जेव घातल्यानंतर एका परमहंसाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 परमहंस जेव घातल्यानंतर एक ब्रह्मवेत्ता तृप्त होतो. नाथ महाराज म्हणतात, ब्रह्मवेत्ता तृप्त झाला म्हणजे प्रत्यक्ष हरी आणि हर तृप्त झाले. एक ब्रह्मवेत्ता तृप्त झाला म्हणजे प्रत्यक्ष हरी म्हणजे नारायण आणि हर म्हणजे शंकर, हे दोघंही तृप्त झाले. ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. नाथ महाराजांनी सांगितलं, असे अपरंपार ब्रह्मवेत्ते जेव घातले तरी सुद्धा एका नामधारकाला जेव घातल्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं या लोकांना जेव घातल्यात प्राप्त होत नाही. एका नामधारकाला जेव घातलं मात्र एवढे सगळे जेव घातले असा त्याचा अर्थ होतो. असं म्हटल्याच्या नंतर त्या स्त्रीनं सांगितलं, पण असं कोण आहे? म्हटले, नाथ महाराजांच्या शिवाय दुसरं कोण आहे? आपल्या पैठणमध्ये एवढा मोठा नामधारक नाथ महाराजांच्या शिवाय कोण आहे? अरे एकट्या नाथ महाराजांना जेव घातलं, 1000 ब्राह्मणांना एवढे सगळे जेव घातल्याचं पुण्य तुला लाभेल. म्हणले. लगेच धावत धावत नाथ महाराजांच्याकडे आली. एकांतामध्ये नाथ महाराज होते. सांगितलं, असा संकल्प केलाय आणि आपण माझ्याकडे जेवायला यावं. नाथ महाराजांनी कबूल केलं. कबूल करत असताना हरिपंडित महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला सांगितलं होतं परान्न घ्यायचं नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, आता शब्द दिला, आता शब्द दिला, काय करू? ठीक आहे म्हटले, मी येतो स्वयंपाकाला. ठीक आहे. त्या स्त्रीच्या घरामध्ये गेले. कोरडा शिधा घेतला. हरिपंडितांनी स्वतः त्या ठिकाणी स्वयंपाक बनवला. त्या स्त्रीची अशी इच्छा होती की माझा एखादा तरी पदार्थ नाथ महाराजांनी मी केलेला घ्यावा.
नाथ महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्यासाठी काही गोष्टी करून ठेवल्यात, हे लाडू केलेत, अमुक केलेत. नाथ महाराजांनी सांगितलं, जेवण होत असताना हरिपंडित जेव्हा आत जाईल तेव्हा लाडू माझ्या पानात टाकायचा म्हटले. झालं, जेवण होत आलं. हरिपंडितांना सांगितलं, अरे जरा अमुक काही गोष्ट घेऊन ये. आतमध्ये गेले, तेवढ्या 3 स्त्रीनं तो लाडू टाकला. बाहेर येऊन पाहतायत तर नाथ महाराजांच्या पानामध्ये लाडू. मी तर वाढला नाही. कोणी वाढला? तू वाढलास. त्या म्हातारीला विचार. हो बाबा, काय करणार? पानामध्ये काही टाकायचं नाही, माझा नियम आहे म्हणले. बाबा काय करू? खावं लागणार लाडू. ठीक आहे म्हणले, खा, काही हरकत नाही. लाडू खाल्ला, आपोषण घेतलं. नाथ महाराज उठू लागले. ती स्त्री धावत आली की पत्रावळ त्या ठिकाणी उचलावी जेवणाची. नाथ महाराजांनी सांगितलं, तू कशाला उचलतेस बाई? हरिपंडितांनी सगळं केलं ना, स्वयंपाकही त्यांनी केलाय, वाढलंही त्यांनी, सगळं त्यांनी केलं ना, पत्रावळी पण त्याला उचलू दे. हां बरोबर आहे. हरिपंडित उठले आणि पत्रावळ उचलली, बाहेर टाकली. जशी बाहेर टाकली तशी जागेवरती दुसरी उचलली, बाहेर टाकली, पुन्हा जागेवर तिसरी. असं करता 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 1000 पत्रावळी या हरिपंडितांनी बाहेर टाकल्या. आणि त्या दिवशी हरिपंडितांना नाथ महाराजांचा अधिकार कळाला की आपला बाप हा सामान्य नाही. 1 पत्रावळ एकाच्या खाली दुसरी असू शकते, 1000 पत्रावळी. आणि मग हरिपंडित नाथ महाराजांना शरण आले. लोकांना फक्त इथपर्यंतच माहिती आहे की हरिपंडितांनी नाथ महाराजांचा विरोध केला, पण पुढचा इतिहास लोकांना माहितीच नाही. महाराज नाथ महाराजांसारखं जीवन कोणी जगलेलं नाही, पण आपल्याला नाथ महाराजांची सगळी अर्धवट माहिती, हे दुर्दैव आहे. हरिपंडितांनी नाथ महाराजांची शरणागती पत्करली. म्हणले, बाबा माझं चुकलं, तुमचा अधिकार मला कळाला नाही. आणि नाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्य बनले हरिपंडित महाराज. हरिपंडित महाराज शिष्य बनले. आणि इसवी सन 1599 साली जेव्हा नाथ महाराजांनी समाधी घेतली, तेव्हा हरिपंडित महाराजांनी सर्वप्रथम नाथ महाराजांच्या पादुका डोक्यावरती पंढरपूरला न्यायला सुरुवात केली. हा खरा इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल नाही, फक्त त्यांची वारीच चालू ठेवली असं नाही, तर नाथ महाराजांची शिष्य परंपरा सुद्धा चालू ठेवली. एखादा वंश जेव्हा असतो, त्या वंशाचं वर्णन, एखाद्या वंशाचे 3 प्रकार सांगितले गेलेले आहेत. धनाच्या दृष्टीनं एक वंश आहे, विद्येच्या दृष्टीनं एक वंश आहे, आणि मांसाच्या दृष्टीनं एक वंश. 3 वंश सांगितले गेलेले आहेत. धनाचा वंश म्हणजे काय? एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्याला अपत्य झालं नाही, दत्तक घेतात. त्या संपत्तीचं नियोजन करण्यासाठी दत्तक घेतात. धनाच्यासाठी केलेलं ते कृत्य आहे, आणि म्हणून तो धनाच्या दृष्टीनं वंशज आहे. काही विद्येच्या दृष्टीनं वंशज आहेत. एखादा महात्मा आहे आणि त्या महात्म्याच्या पोटी एखाद्या माणसाला जन्म प्राप्त होणार नाही, परंतु त्यांनी जे सुरू केलेलं कार्य आहे ते त्यांच्या शिष्याने चालू ठेवलं. याचा अर्थ ते विद्यावंशज झाले. पहिला धनवंशज झाला, दुसरा विद्यावंशज झाला, आणि तिसरा हा मांसवंश. म्हणजे ज्या महात्म्याच्या पोटी जन्मला त्याच्यामुळे त्याला ते मांसवंशत्व प्राप्त झालं. हरिपंडित महाराज हे फक्त सुरुवातीला मांसवंशज होते, परंतु नंतर विद्यावंशज देखील झाले. आणि नाथ महाराजांची जी शिष्य परंपरा आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जर का कोणाची शिष्य परंपरा पसरली असेल तर ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची आहे. नाथ महाराजांचे आजच्या घडीला अशी शेकडो संस्थान आहेत की ती सगळी एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये येतात. त्याच्यातली फार मोठी आपल्याला जमा झालेली आहे, परंतु त्याच्याही पेक्षा फार मोठी अजून जमा होणं बाकी आहे. त्यामुळे जिथे जिथे जातो तिथे तिथे काहीतरी भेटतंच. आम्ही परवा नागरतासला जेव्हा गेलो होतो, भाऊ माझ्याबरोबर होते, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने एकनाथ महाराजांचं एक स्थान त्या बाबांनी निर्माण केलं. 17 वर्ष महाराज. काय श्रद्धा असेल एखाद्या माणसाची? श्रद्धा काय असू शकते? अन्नग्रहण केलं. 17 वर्ष एकनाथ महाराजांचं जोपर्यंत मंदिर माझ्याकडून होत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग करेल, असं 17 वर्षांपूर्वी अन्नत्याग केला. आणि आता नाथ महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली. आणि योगायोगाने झालं असं की तिथे अखंड विणा सुरू करायचा होता, बरं का चोले महाराज, अखंड विणा सुरू करायचा होता. आणि त्यांनी 3 दिवसांपूर्वी पुन्हा अन्नत्याग केला. आम्ही जाण्याच्या 3 दिवसांपूर्वी. आईसाहेब त्यांची पत्नी बिचारी वैतागली. त्यांनी 97 वय, बरं का, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्या बाबांचं वय 97. या 97 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांच्या समोर जोपर्यंत विणा सुरू होत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग करेल.
मला त्या आजीने विनंती केली, म्हणले महाराज तुम्ही सांगा, तुमच्याशिवाय कोणाचं ऐकणार नाही. त्या बाबांचे काय शब्द होते, महाराज भाऊ स्वतः बरोबर होते, त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज 97 वर्ष मी जगलोय, कदाचित तुम्ही या ठिकाणी येणं आणि तुमचं दर्शन प्राप्त होणं याच्यासाठी ही त्यांची भावना आहे. याच्यामध्ये माझा मोठेपणा काही नाही, ही त्यांची भावना आहे की नाथ महाराज आमच्याकडे आले, कधी आमच्याकडे आले असता म्हणलं तुम्ही. छोटंसं संस्थान, पण किती सुंदर पद्धतीनं त्यांनी चिंतन त्या ठिकाणी केलं, किती सुंदर पद्धतीनं लोकांनी जमवाजमव केली आणि आमचं आगत स्वागत केलं. मला सांगायचं काय, श्रद्धा किती महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं नाथ महाराजांचा विद्यावंश सुद्धा, मांसवंश तर होतेच हरिपंडित, पण विद्यावंश सुद्धा त्यांनी चालवला. आजही नाथ महाराजांच्या एका परंपरेमध्ये हरिपंडित महाराजांची शिष्य परंपरा ही पुढे चाललेली आहे. म्हणजे हरिपंडित महाराज हे नाथ महाराजांचे पुत्र. त्या हरिपंडितांना 3 मुलं झाली. पहिला प्रल्हाद, दुसरे मेघश्याम आणि तिसरे राघव. हे 3 पुत्र हरिपंडित महाराजांना झाले. आणि आता हरिपंडित महाराजांनी सुद्धा पुन्हा अनुग्रह द्यायला सुरुवात केली होती. आपल्या पुत्रांना त्यांनी अनुग्रहित केलेच होतं. परंतु प्रल्हादाची जी शाखा आहे ती 5 पिढ्यांनंतर, जी मांसवंश परंपरा आहे ती 5 पिढ्यांनंतर संपली. राघोबाची जी मांसवंश परंपरा आहे ती 10 पिढ्यांनंतर संपली. त्यामुळे कुलोत्पन्न जे एकनाथ महाराजांचे वंशज आहेत ते आम्ही सर्व मेघश्याम महाराजांचे म्हणजे मधल्या मुलाचे सगळे वंशज आहोत. आता अनेक आमच्या शाखा आहेत, अनेक शाखा आहेत, पण सगळ्या शाखा मला सांगता येणार नाहीत, खूप मोठी संख्या आहे. परंतु माझी शाखा ही कशी चालत आली एवढं मात्र मी सांगू शकतो, आपल्या माहितीस्तव सांगतो. झालं, हरिपंडित महाराजांच्या मुलाचं नाव मेघश्याम, त्यांच्या मुलाचं नाव नारायण, त्यांच्या मुलाचं नाव रामचंद्र. हे पहिले रामचंद्र आहेत. या रामचंद्रांचं वैशिष्ट्य असं आहे की या रामचंद्रांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 गुरुपैकी एक गुरु मानण्यात आलेला आहे. आणि भानुदास बाबा त्यांचं नाव आणि रामचंद्र बाबा हे त्याचं दुसरं नाव. हे पहिले रामचंद्र. राजकारणी लोकांचं लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, लक्षात घ्या. त्यामुळे कोणीतरी एक गुरु अशा पद्धतीचा विचार हा फार कमी प्रमाणात असतो. राजकीय लोक आज जर आपण बघितलं, हा महाराज दिसला याचं कौतुक, तो महाराज दिसला त्याचं कौतुक, आम्ही यांचे शिष्य आहे, आम्ही यांचे शिष्य, सगळीकडे ते बोलत असतात. मला या वादामध्ये पडायचं नाही की ते कोणाचे शिष्य आहेत आणि कोणाचे नाहीत. मला हे सांगायचं आहे की अशा महापुरुषांना सगळ्या ठिकाणी आपली श्रद्धा व्यक्त करणं गरजेचं असतं. आणि त्या काळामध्ये ती श्रद्धा त्याने वेळोवेळी व्यक्त देखील केलेली आहे. कारण आईसाहेब जिजाऊंचा त्यांना आशीर्वाद आणि त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं, म्हणून श्रद्धा संतांवरती ठेवणं हा त्यांचा स्थायी भाव होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून ह्या पहिले रामचंद्र बाबा याचा पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे. आणि ते नाथ महाराजांच्या या परंपरेमध्ये आले. त्या पहिल्या रामचंद्रांना 2 मुलं झाली. बरं का, गंमत अशी आहे, आता मी सांगतो, जाऊ द्या, हा इतिहास सांगतो आता हे कुठंतरी नोंदही होऊन जाईल, जाऊ द्या. झालं असं कारण आमच्या वंशाचा इतिहासच लोकांना माहिती नाही. लोकांना फक्त माहिती आहे एकनाथ महाराजांचं नंतर कोणीच नाही आलं म्हणतात लोक. आता झालं असं, हे सगळे रामचंद्र बाबा असतील किंवा काशीनाथ बाबा आमच्या दुसऱ्या शाखेतले, ते एक मोठे विद्वान कीर्तनकार, मोठे हस्ती ज्याला आपण म्हणतो, अधिकार संपन्न व्यक्तिमत्व. आणि त्याच्यानंतर त्यांना वयाच्या 17व्या वर्षी मुलं झाली. महाराज साधूंच्या संन्याशांच्या आशीर्वादानं त्यांनी भावना अशी केली की एकनाथ महाराजांचा आमचा एवढा वंश आहे आणि मी आता वयाच्या 70 ओलांडली आहे आणि दुर्दैव असं आहे की मला अपत्य नाही. आणि या भावने ही व्यक्त केल्याच्या नंतर संन्याशांनी आशीर्वाद दिला की तुला 2 मुलं होतील, पण एक अट टाकतो की एका मुलाला तुला आम्हाला अर्पण करावं लागेल. ही अट मान्य केली आणि भैयाबुवा आणि छैयाबुवा असे 2 मुलं त्यांना रामचंद्र बाबांना झाली. त्याच्यातल्या भैयाबुवांना मोठं झाल्याच्या नंतर त्यांनी संन्याशाला अर्पण करून टाकलं, त्यांनी संन्यास घेतला. आणि छैयाबुवांना पुन्हा अजून 3 पुत्र झाले. त्या पुत्रांपैकी जर आमची शाखा बघितली तर ती कुशाबाची शाखा आहे. मग त्या कुशाबांना एक मुलगा झाला, ते दुसरे रामचंद्र बाबा आहेत. हे दुसरे रामचंद्र बाबा ज्यांनी एकनाथ महाराज संस्थान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं की आजही एकनाथ महाराज संस्थानकडे जेवढी जमीन आहे तेवढी महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही संस्थानकडे नाही. उपलब्ध जमीन 7 ते 8 हजार एकर आहे, उपलब्ध जमीन, बरं का. त्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही गेलो, अगदी भाऊ तुम्हाला सांगतो, आता कोरोनाने काय उपकार केले सांग. कोरोनामध्ये आता हे काही कामच नाही, कुठे कीर्तन नाही, काही नाही. बरं, अभ्यास करून किती करायचं, पारायण करून किती करायचं, झालं. मग जुने पुराणे सगळे कागद उचकून बघितले आणि त्याच्यामध्ये आम्हाला अनेक गाव इनाम असलेले, जहागीर असलेल्या माझ्याकडे सनदा मला भेटल्या, ज्याचा की उल्लेख हा उपलब्धच नाही आहे कुठल्या खात्यामध्ये. अशा पद्धतीची श्रीमंती ही नाथ महाराजांच्याकडे.
पुढे त्या रामचंद्र बाबांनी ही सगळं वैभव वाढवलं. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर त्यांच्या पुत्राचं नाव बाळकृष्ण. बर, अजून एक सांगतो. हे रामचंद्र बाबा म्हणजे पेशव्यांचे अत्यंत जवळचे. त्यांचा ते कीर्तनकार होते, ते मोठे गायक होते आणि दीपराग म्हणल्यानंतर दिवा लागावं एवढं त्यांचं गायनामध्ये ज्याला आपण म्हणतो त्यांचं भक्कम असं स्थान होतं. आणि ते रत्नांचे व्यापारी देखील होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा खूप अमाप पैसा त्या व्यवसायाच्या माध्यमातून प्राप्त केलेला होता. म्हणजे वर्णन असा आमच्याकडे कागद असा आम्हाला सापडला की त्याच्यात लिहिलं आहे की पेशव्यांनी पैठणहून पैठण्या आणण्यासाठी त्यांना धाडलं की ज्याच्यामध्ये त्यांना 200-250 वर्षांपूर्वी का 3 लाख रुपये दिले आणि ते 3 लाख रुपये देऊन हत्ती, घोडे, उंट या लव्या जम्यासह पैठणमध्ये पाठवला असा कागद आमच्याकडे उपलब्ध झाला. एवढी ऐश्वर, एवढी श्रीमंती नाथ महाराजांची. त्या रामचंद्र बाबांना आणि अजून एक पेशव्यांच्या सरदारामध्ये या रामचंद्र बाबांचं नाव सरदार म्हणून आहे आणि त्यांच्या पुत्राचंही नाव बाळकृष्ण महाराजांचंही नाव सरदार म्हणून आहे. संस्थानाधिपती तर होतेच, पण सरदार म्हणून सुद्धा त्यांचं नाव. त्या बाळकृष्ण महाराजांना रंगनाथ नावाचा मुलगा झाला. त्यांच्या पुत्राचं नाव नारायण, त्यांच्या पुत्राचं नाव भानुदास, त्यांच्या पुत्राचं नाव पुन्हा रंगनाथ. आणि हे रंगनाथ म्हणजे माझे आजोबा वैकुंठवासी भैयासाहेब महाराज उर्फ रंगनाथ बुवा गोसावी, त्यांचे वडील भानुदास महाराज. माझ्या आजोबांचं नाव रंगनाथ महाराज, माझ्या पणजोबांचं नाव भानुदास महाराज. हे भानुदास महाराज हे वयाच्या 29व्या वर्षी एवढ्या मोठ्या ऐश्वर्याचा त्याग करून हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. परत पुन्हा आले नाहीत. एखादा वंश एवढा मोठा ऐश्वर्य असताना महाराज कोण सोडेल मला सांगा? एवढं मोठं ऐश्वर्य, सगळे मानपान आमच्या घरामध्ये, हे सगळं सोडून हिमालयामध्ये निघून गेले. आणि आमच्या आजोबांना लहानपणामध्ये सांभाळण्यासाठी निजामानी पंच कमिटी नेमली होती. हां, पंच कमिटी नेमली. हां, आणि त्यांना एक मुसलमान वकील होते, त्या वकिलांना त्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केली आणि त्या मुसलमानांच्या किंवा आणि तिथल्या काही लोकांच्या कमिटीने आजोबा 18 वर्षांची होईपर्यंत संस्थांचा कारभार चालवला, आमच्या आजोबांच्या माध्यमातून करून घेतला. त्यांचं ऐश्वर्य जोपर्यंत निजाम सरकार भारतामध्ये विलीन झालेलं नव्हतं तोपर्यंत त्यांचं ऐश्वर्य काय होतं तर 2 बंदूकधारी पठाण त्यांच्या संरक्षणासाठी असायचे. 2 नंग्या तलवारी घेतलेले पठाण त्यांच्या संरक्षणासाठी असायचे. 2 चौबदार त्यांच्या समोर असायचे आणि 1 कंदील त्यांच्या समोर असायचा. हे घेतल्याशिवाय आमच्या आजोबांनी बाहेर पडायचं नाही. एखाद्या सेवकाला आधी जेवण करायला लावायचं, त्याला जर काही तासाभरात झालं नाही तर मग आमच्या आजोबांनी जेवण करायचं. त्या काळातली Z+ सिक्युरिटी आमच्या आजोबांना प्राप्त झालेली होती, लक्षात घ्या. पुढे सांगू, स्वतःच्या मालकीचा हत्ती असलेले आमचे आजोबा म्हणजे महाराष्ट्रातले शेवटचे पुरुष आहेत, लक्षात ठेवा. स्वतःच्या मालकीचा हत्ती असणारे एकमेव पुरुष आहेत. असं ऐश्वर्य त्यांनी जगलं. परंतु हे ऐश्वर्य जगत असताना सुद्धा हजारो त्यांचे शिष्य परिवार त्यांचा वाढला. आणि याच बरोबरीनं नाथ महाराजांचं दर्शन कधी चुकलं नाही. आणि त्याच बरोबरीनं जर बघितलं, आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. 1989 साली आजोबा आमचे गेले. 89 पर्यंत साधारणतः मी 10 वर्षांचा होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये रोज नाथ महाराजांचं दर्शन कधी चुकलं नाही. आणि विणा आणि चिपळ्या घेऊन दररोज भजन केल्याशिवाय कधी त्यांनी भोजन केलं नाही. हे त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला सापडतं. त्यांना पुन्हा 5 मुलं झाली. त्यांच्यातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या मुलाचं नाव वेणी माधव, जे की माझ्या वडिलांचं नाव आहे सरदार महाराज. त्यानंतर माझं नाव योगीराज आणि माझ्या मुलाचं नाव पद्मनाभ. अशा पद्धतीनं साधारणतः तुम्हाला 20 पिढ्या मी आपल्याला इतिहास सांगितला बरं का. हा आजपर्यंत कुठेही सांगितला नव्हता.